नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 1/7/2026. टाईम होतोय 7:27. पर्सनल बुकिंग आहे, तर त्यांना पिकअप करायला आलो आहे बिल्डिंगच्या खाली. तर त्यांना मंडे टू फ्रायडे जायचं असतं अंधेरी वेस्टमध्ये. तर फेअर वाईज कमीच आहे तसं बघायला गेलं तर. पण जर मी तिथे लवकर पोचतो त्यांच्या लोकेशनवरती अंधेरी वेस्टमध्ये, तर तिथून चांगल्या बुकिंग लागतात. आता हे कधी लवकर येतात, कधी लेट येतात, कसं काय आहे ते आपल्याला माहिती नाहीत. काल सेम डिस्टन्ससाठी म्हणजे काल फेअरमध्ये फरक होता, जवळपास 150 रुपयाचा फरक होता. तर मी असा विचार करून ही बुकिंग घेतली आहे की जर हे लोक मी त्यांना लवकर पोचवतोय किंवा ते लवकर पोचत आहेत, तर तिथून चांगल्या बुकिंग लागले तर ह्यांना कंटिन्यू करेल, नाहीतर मग ह्यांना मी कंटिन्यू करणार नाही. कारण कसं आहे की आता पाऊस पडतोय, तर सर्च प्राईस, रेंट प्राईस फेअरमध्ये इन्क्लूड होऊन चांगली ट्रिप लागू शकते आपल्याला. आणि मी तर 6:45 वाजताच रेडी होतो, पण या बुकिंगमुळे आता 7:30 वाजलेत. तर टाईम खूप जास्त मॅटर करतं. आता बघू कसं काय आहे. आजचा दिवस जर व्यवस्थित गेला तर मग यांना कंटिन्यू करेन, नाहीतर मग टाटा बाय बाय. आपलं ओला उबेर जिंदाबाद. कस्टमरला पिकअप केलं होतं 7:32 आणि ड्रॉप केलंय 9:11. त्यांची छत्री राहिली होती, ते मी त्यांना द्यायला गेलतो, म्हणून 2 मिनटं असेच गेले. तर आता आपण चालू करूया सगळ्यात पहिले उबरला. इथूनच आपल्याला खूप चांगले ट्रिप भेटतील उबरमध्ये. त्यानंतर सेकंड प्राधान्य आहे ओला नंतर मग तिसरा प्राधान्य आहे रॅपिडो. काल याच्यामध्ये ट्रिप कंप्लीट केली होती बघ लोअर पर्यंत. ह्याच्यामध्ये रेडारमध्ये काय वाजली, अरे घनसोली बघितली. अशी घनसोली होती, ही केली मी, स्किप केली. नशीब असेल तर परत भेटेल. तर अशा प्रकारे घनसोलीची ट्रिप मी कॅप्चर केली आहे. 600 समथिंग काहीतरी होतं आणि आपलं 2 किलोमीटरचा पिकअप आहे. या ट्रिपसाठी मला टाईम दाखवला होता 1.5 तास, पण लागले 2 तास. आणि आता आपण आहे सध्या घनसोलीमध्ये. इथे स्पीड लिमिट आहे 30ची, तर 30ची स्पीड लिमिट मेंटेन करून चालायला लागतं, नाही तर ते बोंबलतात. आणि काय खतरनाक पाऊस आहे. नवी मुंबई मजबूत पाऊस आहे. वारा सुटलाय र. मित्रांनो, आता मी आहे ना अंधेरीला चाललोय. आपल्याला अंधेरीची ट्रिप भेटली आहे. 25 किलोमीटरचे 400 रुपये भेटत आहेत प्रीमियर कॅटेगरीमध्ये. आपल्या गाडीमध्ये CNG ऑलरेडी आहे, तर मी जास्त विचार नाही केला, घेतली. मी जिथे राहतो त्या ठिकाणी पाऊस तर पडत नाही आहे, बट इथं काय एवढं बरसलं आहे दिवसाने. बघा भावानो, पावसाळा चालू आहे, तर हे तर असं चित्र दिसणारच. म्हणून हा एक आणि हा एक कॅरी केले. आता उद्यापासून आहे ना अजून जरा जास्त कपडे कॅरी करतो. ठीक आहे यार, मला काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे, काय करू शकतो. त्याही एवढी रिक्वेस्ट केली आहे, प्रेमाने बोलले आहेत की अरे यार थोडा वेळ थांब, असं तसं. ठीक आहे, चालतं. प्रत्येकांसाठी करूयात आणि हे छोटे पुण्य आपण घेऊया. इथूनच असा U-टर्न मारून मग बॅक टू ट्रिप. अंधेरीमध्ये होतो आणि अंधेरीमधून डायरेक्ट भेटली आपल्याला नेरूळची ट्रिप. कुठलं तरी एक चांगलंच लक्झरी असं हॉटेल होतं. त्यानंतर मग कस्टमरला घेऊन आलो. हे बघा 577 रुपीज भेटले. इथून एक्झिट कुठे आहे, वेर इज एक्झिट. टाईम होते 2:54, म्हणजे ऑलमोस्ट 3च वाजलेत आणि आतापर्यंत 2400 रुपयाचं काम झालेलं आहे. मला सर्वात पहिले आता CNG पंप शोधावा लागेल इथं नियर बाय. एक बेलापूरमध्ये CNG पंप तर आहे, भारत पेट्रोलियमच्या इथे. अजून पण कुठे जवळपास भेटतोय CNG पंप, मला वाटते तोच CNG पंप मला जवळ पडेल.
CNG भरून झालं आहे आणि किती रुपयाचा CNG बसला ते तुम्हाला दिसेलच. ओके, 24 किलोमीटरचे 337 रुपये. ठाण्याची ट्रिप होती, ठाणे वेस्ट, पण फेअर खूप जास्त कमी आहे. आय वॉन्ट गुड फेअर, म्हणजे गुड अमाऊंट फेअर असा वाला विषय आहे. हे बघा, ह्याला फेअर बोलतात. 22 किलोमीटरचे 577 रुपये, 23 किलोमीटरचे 490 रुपये, हे असे ह्याला बोलतात फेअर. ते काय तुम्ही देताय भाई? 3:33 झालेत. ओला किंवा रॅपिडोमध्ये जर ठाण्याची ट्रिप वाचली ना तर मग घेऊन जायला काही इश्यू नाही आहे. ठाणे मानपाडाची ट्रिप भेटली आहे, रॅपिडोमध्ये वाचली, घेतली. चलो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ट्रिप झाली कंप्लीट रॅपिडोमध्ये. मी तुम्हाला फेअर दाखवतो, किती रुपयाचा फेअर दिला. डोंबिवली ईस्ट कल्याण 400. डोंबिवली ईस्ट कल्याण. अरे थांबा एक मिनिट. हा, खडकपाडा कल्याण. खडकपाडा नाही काय. 427 रुपयाचा फेअर भेटला आणि ही ट्रिप कंप्लीट करताना एक लफडा झाला आहे. फेअर बघा, हे किलोमीटर 17.5 रुपये पर किलोमीटर. नाही, 17.5 पण नाही, कमीच आहे, पण ठीक आहे. आणि यो त्रिशूल आलेला आहे. या त्रिशूलचा अर्थ म्हणजे असा की टायर पंक्चर्ड. तर टायर प्रेशर 31 दाखवतोय, पण तरी पण तो ब्लिंक करतोय. पण ठीक आहे, मी पटकन एक्सपर्टला कॉल केला आणि एक्सपर्ट बोलला की बाबा जेवढा लवकर होईल तितक्या लवकर पंक्चरवाल्याकडे जा आणि पंक्चर काढून घे. ह्याचं टायर पंक्चर झालेले आहेत. भलेही ती हवा दाखवतात, मध्ये हवा कमी होते, मध्ये हवा वाढते, तर मे बी मायनर पंक्चर असेल. आणि माझ्या गाडीला 1 वर्ष कंप्लीट झालं आहेत मागच्या महिन्यामध्ये 17 तारखेला. आणि आतापर्यंत फक्त एकच टायर पंक्चर झाला होता. तो होता ह्या साईडला, राईट साईडला होता. नंतर तो रोटेट करून कुठल्या साईडला गेलाय माहिती नाही. मे बी होऊ शकतो की त्याच टायरचा पंक्चर आहे ना, हे झाला असेल, परत झाला असेल पंक्चर. तो लूज पंक्चर वगैरे होतात ना, असं मग काहीतरी झालं असेल, सांगता येत नाही. तर मी आता इथे आहे पंक्चरवाल्याकडे येते. तर तिथे आहेत ना, या गाडीचं पंक्चर काढतायत. पाऊस पडतो यार, पाऊस नसताना ते जॅक लावून पटापट पंक्चर काढता आलं असतं. मी त्यांना स्वतः मदत केली असती, पण भिजेन मी. माझ्याकडे एक्स्ट्रा स्पेअरमध्ये कपडे नाही आहेत, कारण ते एका हातामध्ये छत्री पकडतायत, परत एका हातामध्ये पंक्चर काढतायत. ते पटकन मॅनेज नाही होत. आपण समजू शकतो या सगळ्या गोष्टी. पनवेलची ट्रिप गेली मित्रांनो, 1000 रुपयाची. पण मी गो होम काढला नाही. असू दे. एकही पंक्चर आहे ना खाली? हा, ठीक आहे. त्याचा ते झाला आईची कटकट. तेव्हा सगळी हवा निघणार टायर. पंक्चर दाखवत होता तो वाला टायर, पण खेळा निघाला ह्या वाला टायर मध्ये. पण आता कुठल्या प्रकारचा एरर शो होत नाही. इथे बघा, पाठीमागे टायर मध्ये पंक्चर होता, खिळा घुसला होता. आणि ह्याच्यामध्ये असं दाखवत होतं की यावर टायर मध्ये हे आहे, पंक्चर आहेत. म्हणजे काहीतरी दाखवत होतं, ते माल फंक्शन वगैरे काही असू शकतो. पण आता निघून गेले पूर्ण कम्प्लिटली. आणि तुम्हाला मी ट्रिप दाखवतो की ट्रिप काय होती. ही बघा, ही होती अशी ट्रिप. चांगली होती. जवळपास ही आपल्याला 16-17 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे भेटली असती. आणि मी नाही उचलली.
मला माहिती ही लोकेशन कुठे आहेत, मी विदाऊट मॅपचा जाऊ शकलो असतो. पण ठीक आहे, आता काय जे झालं ते झालं. पंक्चर काढणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. हालाकी तो खिलाचा होता, तो असा बसला होता की त्याच्यातून हवा वगैरे काय जात नव्हती, एकदम मायनरशी हवा जात होती. आणि तो किती दिवसापासून होता मला पण माहिती नाही. तर ठीक आहे, आता काय जे आहे ते आहे. टाईम होते 5:30 आणि आपण आहोत सध्या ठाणे अणुशक्ती नगर सायन. हाय प्रेशर बघा 45 ठेवलंय याने, जरा जास्तच आहे. पण काय यार, पाऊस पण पडतोय ना, स्वतःहून हवा काढली असती. हवा काढायला जास्त टाइम लागत नाही. नवी मुंबई एअरपोर्टची ट्रिप मित्रांनो भेटली आहे मला. मी नाही मारणार यो गोल फेरा आणि घेतो इथूनच गाडीचा यू टर्न आणि चला 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 चला. पण हा टायर प्रेशर यार माझ्या डोक्यात जातोय. ओके, हा दाबायचा बटन, लेट्स गो. नवी मुंबई एअरपोर्टची ट्रिप भेटली आहे. एक्साइटमेंट तर आहे, पण त्याचबरोबर आता माझी लिटरली वाट लागली होती. कारण वन वे चालू केला इथे कस्टमरच्या लोकेशनवरती येण्यासाठी आणि गाडी खड्ड्यात आपडली म्हणजे माझ्या गाडीला ठक खरक करून ठक करून असा आवाज नाही आला, जस्ट असाच ना खड्डा नॉर्मल तसा झाला. एवढा पाऊस आहे आणि या लोकांना इतकी घाई आहे, हॉर्न वाजवत आहे. तो बसपर्यंत पूर्ण लिटरली वन वे पूर्ण असं जामच करून टाकला. मला कुठून कशी गाडी टाकली मला माहिती. बाबा, वाऱ्या पावसाचा धंदा कमी भेटला तरी चालेल, गाडीला आणि स्वतःला जपणं लय गरजेचं आहे. 4,000चा टार्गेट माझा नेहमीचा असतो, पण 4,000चा टार्गेट कधी होतच नाही. कारण छोटा मोठा कुठे ना कुठे आहेत. कधी रेटच कमी आहे, कधी रेटच जास्त आहे, तर कधी ट्रिपच लागत नाहीत. आज जसं की मगाशी 1,000 रुपयाची ट्रिप लागली होती, पण ते टायर पंक्चरचं तो एक निमित्त झालं. तर चिल मारा, एन्जॉय युअर लाईफ, डोंट जज एनीवन. कोणावर जळू नका, कोणी कोणाला सजेशन देऊ नका की गाडी वीक, हे कर ते कर. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चिल राहा. आवाज जाऊ दे, ठाण्यामधून एक्झिट मारू दे, एवढा नको बरसू भाई, लोक पागल होतील. इथं रात्रीच्या सकाळच्या गाड्या दिसतात, रात्रीच्या घंटा गाड्या दिसणार आहेत. मी आजपर्यंत एवढी कधीच रॅश ड्रायव्हिंग केली नाही, तेवढी मी रॅश ड्रायव्हिंग आत्ता केली आहे. काय झालं की आहे ना, 1.5 तासामध्ये पोचणार होतो असं दाखवलं होतं मॅपनी, पण ऐरोली साईडला इतकी ट्रॅफिक लागली की अनएक्सपेक्टेड होतं ते ट्रॅफिक. आणि काय बोलू मी आता, 1 मिनिट थांबा. या टाईम झालाय, म्हणजे टाईम लागलाय ट्रिप कंप्लीट करण्यासाठी 2 तास 26 मिनटं. तर मी बघा, माझं सिम्पल आहे, कस्टमर असू दे किंवा कोणी असू दे, त्याला मी सॅटिस्फाईड करायचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि तो पूर्ण हायपर झाला होता, त्याच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. त्याचा गणित चुकला आणि मला पण वाटलं नव्हतं की इतका टाईम लागेल म्हणून. 1.25 तास तर दाखवत होता मिनिमम, पण त्याला लागला 2.5 तास. भावानो पोचलो बिल्डिंग खाली. टोटल काम झालं 3,500चं. त्याच्यामध्ये सगळं डिडक्शन काढून आपल्या हातामध्ये जवळपास 2,100 रुपये राहिलेले आहेत. आणि ही जी अर्निंग आहे ती अर्निंग किती वाजता निघालो होतो, 7:15 वाजता निघालो होतो, 7:30 वाजता पकडा, 7:30 8:30 आणि आता 9 वाजलेत, म्हणजे 13.5 तास नाही, 12 तास तिथेच झाले ना. एक मिनिट, हा 13.5 तासाची अर्निंग आहे ही आपली.